बांगलादेश जळतोय, संपूर्ण देश जळतोय. कशामुळे? तर आरक्षणामुळे. आता आरक्षणाचं काय मॅटर चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे पण आपल्याला माहित आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपल्या इथे आरक्षण भेटण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि बांगलादेशमध्ये आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन चालू आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल किंवा आरक्षण नक्की रद्द करण्याची मागणी कोण करते आणि का करते. सविस्तर मुद्दा आपण समजून घेऊया. आणि बांगलादेशमध्ये हे आंदोलन एवढं तीव्र झालेलं आहे की जवळपास 105 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि मिलिटरी त्यांना रस्त्यावर उतरलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये इमर्जन्सी डिक्लेअर केल्यासारखं वातावरण झालेलं आहे आणि जागोजागी म्हणजेच पूर्ण मिलिटरी जी आहे त्यांच्या देशामध्ये पसरलेली आहे. तर नक्की प्रकरण काय आहे? विषय असा आहे की हे आंदोलन करणारे आहेत तर स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन कशाच्या विरोधात आहे? तर आरक्षण रद्द करण्याच्या विरोधात आहे. तर नक्की कोणतं आरक्षण रद्द करण्याची मागणी आहे? बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं होतं त्यामध्ये बांगलादेशचे जे सैनिक शहीद झाले होते तर त्यांचे जे वारस आहेत किंवा त्यांचे जे मुलं आहेत तर त्यांना 30% नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि याच गोष्टीला आता विरोध होत आहे. म्हणजे 30% जर जे कोणी त्या युद्धामध्ये शहीद झालेले होते त्यांच्या वारसदारांना 30% नोकरीमध्ये आरक्षण भेटत होतं आणि याच कारणामुळे बांगलादेशमध्ये भरपूर बेरोजगारी वाढली होती आणि याचाच आता विरोध जे सर्वसामान्य स्टुडंट आहेत ते करत आहेत. कारण आता 30% जर जागा जशा तशा त्यांना जात असतील तर ह्यांच्यासाठी जास्त जागा उरत नाहीत किंवा ह्यांना सरकारी नोकरी मिळणं खूप जास्त अवघड आहे. त्याच कारणामुळे आंदोलन चालू होतं आणि हे आंदोलन एवढं तीव्र पेटलं की संपूर्ण देशामध्येच इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागली आणि यामध्ये आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झालेला आहे. ते नंबर बराच वाढला असेल आणि हे अपडेट पण कालचे आहेत म्हणजे अजून ते बाकीच्या गोष्टी समोर येत नाहीत. याचं कारण म्हणजे संपूर्ण देशामध्ये नेटवर्क बंद केलेलं आहे, इंटरनेट चालत नाही, मीडिया चॅनल बंद आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसल्याच प्रकारचे अपडेट पण बाहेर येऊ दिले जात नाहीत. तर अशा प्रकारची ही भयानक परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे. तर याचा संबंध आपण महाराष्ट्रासोबत सुद्धा जोडू शकतो. आता आपल्याला पण माहित आहे की आपल्या इकडे आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन जागोजाग केले जात आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये भांडणं बी होत आहेत. ओबीसी आणि मराठा संघर्ष बी पेटला हे पण आपल्याला माहित आहे. बांगलादेशचं आणि आपल्या देशाचं जर कंपॅरिझन केलं तर बांगलादेशमध्ये आरक्षण रद्द करण्याची मागणी आहे तर आपल्या देशामध्ये आरक्षण घेण्यासाठी आंदोलन चालू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? बांगलादेशमध्ये जे संपूर्ण बांगलादेश पेटलाय खरंच ते 30% आरक्षण रद्द करायला पाहिजे का नाही? तुमचं काय म्हणणं आहे? कॉमेंट करून नक्कीच सांगा.